नमस्कार. हा, वाघापूरवरून बोलतोय संगनमेर. अच्छा, अच्छा. नमस्कार. हा, तुम्ही कुठून बोलते आता? मी पुण्याहून बोलतो. हा, तेच एक महिन्यानं हार्वेस्टिंगला आहे आता माल हो, आपला. हो, हो. आपलं पुण्यालाही आहे आणि नाशिकलाही आहे. के.डी. चौधरी नावाने. कुठं आपला याच्या. पुण्याला के.डी. चौधरी डाळिंब यार्ड आहे हा, गुलटेकडीला आणि इकडं के.डी.सी. एजीजी म्हणून आपली फर्म आहे प्रीमियम कृषी मार्केट नाशिकला आडगावला. आडगाव आडगाव, हा नवीन झालेलं बहुतेक. हो, हो. नवीन झालेलं. हा हा, तेच म्हणलं हार्वेस्टिंगला आहे आता माल आपला एक महिन्यानं अजून बहुदच काय. अरे वाह! छान. चांगलं. हा, आताच शेतकऱ्यांचं आपण ऐकलं ते बोलणं, त्याच्यामुळे मग फोन लावला हो मी. तुम्ही YouTube पाहताय दररोज? हा, युट्यूब बघतो आता, युट्यूबच बघत होतो मी. अच्छा. किती दिवस झाले YouTube पाहताय? बरेच दिवसापासून तेच आहे भाऊ असं. अच्छा, अच्छा. म्हणजे तेच नाही म्हणजे बदलून विषय येतात का तेच येतात? नाही, बदलून विषय येत आहे ना आपल्याला. अच्छा, अच्छा, अच्छा. समोरचा प्रश्न विचारतो त्यावेळेस मी बदलून विषय घेत असतो. तोच विषय हा मी रिपीट नाही घेत. हां. हा, तेच ऐकत होतो मी. हो, हो. त्याच्यामुळे मी फोन लावला, म्हणलं नेमकी आता काय आहे काय नाही, नेमकी रेटही चांगले आहे आता सध्या. हो, रेट अतिशय चांगले आहेत हा आणि हा, या टायमिंगला रेट एवढे खरं तर नसतात. परंतु नाही आता नसत्या भाऊ, हा हो, बरोबर. हो. आता अशी कंडिशन झालेली आहे, की हा तेल्यानी बराचसा भाग उद्ध्वस्त झालेला आहे, तेल्या. हा हा हा, बरोबर आहे. नाही, आमच्या भागाला तेल्या नाही बरं का हो इकडं. संगमनेर नशीबवान आहात. भागाला म्हणजे काही भाग असा आहे का तेल्याचं प्रमाण कमी आहे आणि मर रोगाचं प्रमाण कमी आहे. आपण नशीबवान आहात. कारण कुणाचं तरी आता कुणाचं तरी तेल्यानी जातोय, कुणाचा तरी वाचतोय. हा हा हा, ज्याचं वाचतोय त्याचे पैसे होणार आहेत, पण ज्याचं गेलंय त्याचं खूप हलाखीची परिस्थिती झालेली आहे. हालिकेची, हा बरोबर आहे ना. अक्षरशः तेल्यानी बागा ग्रासलेले शेतकरी आता काढायला लागलेले आहेत, अशी परिस्थिती आहे. हा हा, लई म्हणजे अहो लई. हं, बरं, हं, हं. म्हणजे संगमनेर तालुक्यामध्ये असा काही भाग आहे का त्या ठिकाणी का कोणत्याही प्रकारचं हे नाहीये, म्हणजे असे रोगराई नाही, तेल्या नाही, हं. मर रोग नाही भाऊ, आपलं सुरशा नाही. हं, 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 हं. आणि काही भाग असा आहे का नवीन झाड डायरेक्टली जाऊ राहिले भाऊ. नाही आता कसं आहे, की ह्याच्यामध्ये खूप अभ्यासाचा भाग आहे. ज्याच्या बागा जगतील, हा त्यांचे हा पैसेच होणार आहेत आणि पुढच्या वर्षी जरी बागा जास्त असतील चालू व्हायला, तरी हा, सगळ्यांनाच साधेल असा भाग नाही. नाही नाही कारण की चालू वर्षाला मी चांगल्या बऱ्यापैकी अनुभवलो. कारण की मी तिसऱ्या वर्षाला आहे आता बरं, भागाच्या. बरं. म्हणजे तिसऱ्याने दुसऱ्याच वर्षाला धरायला लागेल. पहिल्या वर्षी मी येईन तसं धरलं हो, त्याला काही खर्च नाही केला, पण दुसऱ्या वर्षाला चांगलं काढलं. आणि आता तिसऱ्या वर्षाला जस काय लमसम धरून चालायचं. काही पण अडचण नाही. मग अशी गंमत झाली का अनुभवलं कसं का हं. ते सिटिंग व्हायचं प्रमाण आहे ना, हे झालेलं आहे भाऊ आपलं. त्यावर्षी कमी झालेले आहेत सेटिंग पहिल्यांदा. म्हणजे नंतर नाही, सिटिंग आता मी कसं माझ्यावाली तारीख किती आहे आपली, आपलं 31 डिसेंबर आहे आपली. अच्छा. हां. सिटिंग आहे ना, एकदम फुल लोड झालं, म्हणजे ते हिवाळ्यामध्ये येतं ते थोडक्यात. तुमचं चांगलं झालं. बाकीच्यांना सेटिंग कमी आहे. अहो सिटिंगच नाहीये आमच्या वाघापूर गावामध्ये, म्हणजे संगमनेर तालुक्यामध्ये आपलं वाघापूर गाव आहे भाऊ. हं, 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 हं. तर म्हणजे असे शेतकरी का क्वचित शेतकऱ्यांचं फक्त सिटिंग झालेलं आहे भाऊ. ते सर्व भागात तेच आहेत. महाराष्ट्रातनं रिपोर्ट आहेत मला आणि हा बऱ्यापैकी पाण्याचाही प्रादुर्भाव आहे. पाणी कमी पडलेलं आहे आणि तेलही जास्त झालाय, गारपीट झालेली आहे. जे बागा आहेत फक्त एकाच टायमिंगला मार्केटला नाही आले पाहिजेत, यासाठी आपण थोडंसं विरळून घ्यायला लावतोय हा आणि तुम्ही सुद्धा आता YouTube पाहताय. म्हणजे हा जरी हा आम्ही बोलत असेल, तुम्ही ऐकत असाल, पण हा तुम्ही सुद्धा नजरेने आणि कानाने 4 बोटाचं अंतर आहे. हा, बरोबर आहे बरोबर आहे. पण समक्ष या, पुण्याला या, नाशिकला या, अजून 4 मार्केटला जावा आणि हा, तुम्हाला महिन्याच्या ह्याच्यामध्ये मी दररोजची घडामोड सांगत जाईल. तेही ऐकत जा. तुम्हाला काही मनामध्ये काही प्रश्न आले तरी मला विचारत जा. नाही ते बी झालं. काय झालंय, मूळ पॉईंट असा झाला का तेल्याचं प्रमाण, म्हणजे इकडं पाण्याची कमतरता नाही भाऊ आपली. चांगलं आहे ना, सगळ्यांनाच हे शक्य नाहीये. बऱ्याचशा हा ठिकाणी पाण्यामुळे बागा आता अगदी उद्ध्वस्त झालेल्या आहेत आणि हा हा आजच मी टीव्हीला पाहिलेलं की हा 30% कुठं 25% पाण्याचा साठा हा हा धरणामध्ये राहिल्यामुळं शेतीसाठी पाणी बंद केलेलं आहे. हा, बरोबर आहे, बंद केलेले आहे. हं. हा, तेच कारण की ना पाण्याचं इकडं नाही बरं का असं फारसं एवढं हे निचरा होणाऱ्या जमिनी हो, आता हो, हो. इकडे एवढ्या. हां, मग आता तुमचा प्रश्न काय आहे मला सांगा, मी त्याचं उत्तर देईन.
प्रश्न असा आहे का आता 1 महिन्यानं आपलं हार्वेस्टिंगला आहे. नेमकी मग आता काही इराळायला येईल आहे आपलं. मग आता तुम्हाला माझा प्रश्न बरोबर समजला. जर महिन्यानी जर तुमची बाग येणार असेल आणि आता काही त्यातली 10, 20, 25, 50 कॅरेट जर निघत असतील, हां, हां. त्याचं सेटिंग मागं पुढे झालं असेल, ते माल काढायला हरकत नाही. हां, हां. म्हणजे काहीच अडचण नाही बा. राहिलेल्या मालांना अन्नरस मिळून तेही हां, हां. फळं मोठी होतील आणि आपली आता ओव्हर होऊन फळं होणार नाहीत आणि त्याचे पैसे बनून जातील. हां, हां. बरोबर आहे ना, बरोबर आहे. हो, 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 हो. कारण की त्याच्यामुळेच म्हणलं यांना पहिला फोन करून विचारावं साहेबांना नेमकी काय नाही, आहे, नाही. काय नाही बुवा काय असं. नाही, काय नाही. एकदा या पुण्याला. मी असेल पुण्याला, नाशिकला असतो, पण मला फोन करा. जिथं हां, असेल हां. तिथं आपण भेटूया किंवा आमच्या सिस्टममध्ये एकदा भेट भेट देऊन या. हां, हां. कारण की आता YouTubeला ना मी आता ते मार्गदर्शन थोडं ऐकलं बुवा शेतकऱ्याचं बुवा. आता तुम्ही हे सांगतच होते हो मुलाखताची बी. हो, 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 हो. त्याच्यामुळे मी ऐकलं म्हणलं यांना फोन तरी करून विचारावं बुवा नेमकी नाही, काय आहे, नाही, काय नाही. नाही. काही अडचण नाही. यावर्षी आपल्याला पैसे बनवायचेतच. हां, हां, आपल्याला हां. कुणी काहीही सांगेल, कुठं मंदी झाली, मंदी हां. व्हायला कुठेही कारण नाही. काहीच आणि नाही, काहीच नाही. काहीच मंदी कारण नाही. व्हायला कारणच नाही बुवा. हो, हो, हो. कारण की मार्केटची रेंज आहे ना मी पहिल्यापासून बघत आहे. मी याला आहे मागल्या वर्षी त्या याला नेलता माल. जाऊ दे, आता तुम्ही हं, त्या कुठल्याही मार्केटला न्या. आपल्याला त्या मार्केटचं नाव नका सांगू. पण हां. इतर मार्केटमध्ये आणि आपल्या मार्केटमध्ये काय फरक हे एकदा मोकळं तपासा. बरं, बरं, बरं. म्हणजे काय होईल, चालू हां. मी आज YouTube चॅनलवर बोलतोय, खूप जबाबदारीने बोलावं लागते मला, की हां, हां, हां. मी बरोबर. शेवट हा चॅनल जो चालू केलेला आहे, हा शेतकऱ्यांच्या हितासाठी चालू केलेला आहे. उद्या हां, हां. शेतकरी जो बाहेरच्या वातावरणाने काही कोण सांगत असेल आणि फसत असेल, तर हां. त्यांनी 4 मार्केट बघितली पाहिजे. जागेवरचे रेट तपासले पाहिजेत. हां, जागेवर रेट तपासले पाहिजे भाऊ. आणि बरोबर मी आहे. काय संपूर्ण महाराष्ट्राचा माल विकू शकणार नाही. कारण नाही तो ना. बरोबर आहे ना. बरोबर आहे. हां. जरी आपण महाराष्ट्रात 3 मार्केट चालवत असेल, तरी बरीचशी मार्केट आहेत, की तिथं माल विकला जातोय, जाग्या विकला जातोय, पण आपली दिशा तर नक्की शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते. हां, बरोबर आहे ना. बरोबर आहे. बरोबर. हं. कारण की हे तर खरं आपल्याला शेतकऱ्यांना समजायला पाहिजे भाऊ असं. हो, 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 हो. बरोबर आहे की नाही? हो. त्याच्यामुळे तर मग म्हणलंय ना यांना फोन करून विचारू आपण हे नेमकी काय करायला पाहिजे भाऊ. आता नेमकी काय झालंय मागं पुढं झालेलं आहे आपल्याला. मग तेच हे सांगतो ना, एकदम बाग आणण्यापेक्षा तुम्ही जे फळं आल्यात ती विरळा. हां, हां. आणि भले महिनाभर अगोदर आणि महिनाभर नंतर अशी 2 हां, महिने हां. बाग चालू द्या. पैसे हां. होणारच. हां, होणारच भाऊ. हां. होणारच. आणि आता माझं जे विरळण्याचं बोलण्याचं वाक्य हे बऱ्याचशा महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी ऐकल्यामुळं, हां. आता शेतकरी सांगतात, "शेठ आम्ही अख्खी बाग एकाच टाईमला खाली करायचो. ऊस तोडणीसारखी तोडायचो." हां, हां, हां. ते बरोबर आता आहे. दिवस संपलेत. आता शेतकऱ्यांना कळायला लागले, की 4 दिवस बागेमध्ये फळ राहिलं तर वजन किती वाढावतं. हां, बरोबर नाही. त्याच्यात हो. काय झालंय आता हे पाऊस आहे ना झाला नाही. नाहीतर मग माल आहे ना इथून मागं माझ्या हिशोबानं या महिन्यात आहे ना डायरेक्ट म्हणजे आता तोडणी चालू असते हो या घडीला. काही अडचण नाही. होतील पैसे होतील, घाबरू नका. कारण आता हे संकटं खूप आहेत. शेतकऱ्यांना खर्च जास्त आहेत. हां. त्यातनं जे वाचतील त्यांचं आपल्याला पैसेच बनवायचेत. आता 400, 450, 500 ग्रॅम साईज आहे भाऊ आपल्याकडे. खूपच चांगली. असं आणि कोणत्याही प्रकारचं असं झाड जाईल नाही आपल्यावालं हं. आणि एकसारखं असं म्हणजे हे आहे थोडं मागं पुढं झालेलं आहे बरं, सिटिंगला आपलं बरं, बरं. आणि चांगल्या प्रकारचं फळ आहे भाऊ आपलं बी. काही अडचण नाही. तुमचे पैसेच बनणार आहेत. तुम्हाला कोणी जागेवर आला आणि काहीतरी भीती दाखवत असेल ना, ज्या हां. दिवशी द्यायचे त्याच्या आदल्या दिवशी माझ्याकडे या. हां, चालेल ना, चालेल. आणि मग तो मुलाचं तेच म्हणणं आहे, आपल्याला एक खेप आहे ना, आपल्याला पहिल्यांदा मार्केटला हे करून बघायची भाऊ. आणि एक खेप करताना मी नेहमी सांगतोय, की आपल्या बागेतली एक लाईन ही हां, आपल्यासाठी ठेवायची. हां, त्याची एक लाईन एक बरोबर. लाईन आणि मग बाकीचा सौदा करायचा. कारण आपल्याला शेवट आपल्याला कळलं पाहिजे सरसकट किती एव्हरेज पडते आपल्याला. हां, 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 हां. जागेवर घेणारा तो रिजेक्शन करतोय. तर आपण हां, झिरोपासून हिरोचे पैसे मार्केटमध्ये त्या झाडाचं किती बनवू शकतो? हां, बरोबर आहे ना, आणि बरोबर आहे. त्यांनी रिजेक्शन केल्याच्या नंतर आपल्या हातात किती पडतं? त्या दोन्ही हां, गोष्टीचा अगदी विचार करा. कारण आपल्याला खूप म्हणजे संघर्षातून आता हे करत असताना आपल्याला मार्केटिंग सुद्धा खूप महत्वाचं आहे. हां, बरोबर आहे ना. मग आता एवढा पैसा गुंतवायचा म्हणजे ते काही सोपं नाही अगोदरही. हो, 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 हो. अगोदर पैसाच घालायला लागतो. आता हं. इतर मालांपेक्षा याला भयानक कंडिशनमध्ये खर्च आहे भाऊ तेवढा. हो, हो, हो. नाही, इतर मालांपेक्षा बरं का. घाबरू नका. आपल्याला किती खर्च झाला तर त्याच्या कितीतरी पटीने आपल्याला फायदा कमवायचा आहे आणि तो बी मार्केटिंगमध्ये कमवायचा. पिकवायचं तुम्हाला कळतंय, मार्केटिंगमध्ये आपण फसतोय. हां, बरोबर मार्केटिंगमध्ये फसतोय हो. बरोबर. ते फसायचं नाही. हां, हां, आणि हां. मी कधी तेच ना. म्हणणार नाही माझ्याकडे माल आणा. तुम्ही मोकळं या.
तुमच्या हा. आजूबाजूची मार्केट जिथं योग्य वाटेल तिथं द्या, पण सल्ला माझ्याकडनं घ्या. हा चालेल ना काय हो 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 कारण की आज तर आपण तिकडे गेलेलं नाही भाऊ आपण. हो 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 हो. मी मागल्या वर्षी आता नाशिक केलंय मी मार्केट, पण मग ते मार्केट आडगावचं मार्केट नव्हतं बघेल मी अजून. ते आता देशातलं पहिलं डिजिटल मार्केट आहे की जिथं अगदी ऑटोमॅटिक तुला काही करावं लागत नाही. हा म्हणजे ते ऑटोमॅटिक मशिनरीनच आपली सगळं इथं माल दिलंय. मशिनरी, सगळी सिस्टीम, सगळं मेसेज, तुम्हाला पैसे खात्यात ऑटोमॅटिक, कुणाला हा, फोन करणे नाही, काय नाही काय नाही. काहीच नाही भाऊ, हो काहीच नाही. हो, एवढं छान मार्केट बनवलेलं आहे आणि त्या धर्तीवर आपण 2-3 राज्यात मार्केट केलेली आहेत. चालेल ना काही अडचण नाही भाऊ, येऊन जाऊ हो आम्ही, हो हो. काही अडचण नाही फार. या साहेब, काय अडचण नाही. हा सर चालेल मग काय ओके, धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. ओके.